हॅलो सुवर्णमयी. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की मनामध्ये स्वप्न खूप असतात, खूप कल्पना असतात, उद्यापासून हे करायचं, ते शिकायचं, स्वतःला बदलायचं. कधी कधी तर आपण इतकं सुंदर प्लॅनिंग करतो की स्वतःवरच खुश होतो. उद्या सकाळी 6 वाजता उठणार, कामाला लागणार, अगदी तासातासाचं नियोजन कागदावर तयार असतं. पण दुसऱ्या दिवशी तो कागद तसाच राहतो आणि आपण आपल्या जुन्याच रुटीनमध्ये अडकतो. स्वप्न तर खूप मोठी असतात, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा मात्र झिरो ॲक्शन. म्हणजेच प्लॅनिंग जितकं मोठं तितकं फेल होण्याचं प्रमाण जास्त. आणि मग दिवस संपला की मनामध्ये अपराधीपणा असतो की का मी इतकी टाळाटाळ करते, माझ्यात डिसिप्लिन का नाही आहे. माझं सुद्धा सुरुवातीला असंच व्हायचं. पण नंतर मला लक्षात आलं की प्रॉब्लेम आळशीपणाचा नव्हता, प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच होता. आधी तर बघूया की असं का होतं. ओव्हर प्लॅनिंगच्या ह्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं. आज आपण कोणत्याही पुस्तकी गप्पा मारणार नाही आहोत. आपण बोलणार आहोत अशा प्रॅक्टिकल उपायांवर जे मी स्वतः अनुभवलेत आणि ज्यांनी माझं आयुष्य बदललं. ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ह्याच्या मागची कारणं आणि थेट रोजच्या आयुष्यात आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील असे उपाय. सगळ्यात आधी तर ओव्हर प्लॅनिंग आणि झिरो ॲक्शनची कारणं. पहिलं कारण आहे टॉक्सिक प्लॅनिंग. आपण जेव्हा काम करण्यापेक्षा कामाची तयारी करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो तेव्हा ती प्लॅनिंग उपयोगी नसते, ती टॉक्सिक बनते. उदाहरणार्थ नवीन डायरी घेणं, सुंदर टाईमटेबल बनवणं, रंगीत पेन वापरून रुटीन लिहायचं, भरपूर टू डू लिस्ट बनवायच्या, एखाद्या विषयावर 20 व्हिडिओ बघायचे, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवातच करायची नाही. प्लॅनिंग दिसायला प्रोडक्टिव्ह असतं म्हणून स्वतःलाही वाटतं की मी काहीतरी करतीये, पण दिवसाच्या शेवटी काम काय झालं तर शून्य. टॉक्सिक प्लॅनिंगमध्ये काय होतं, आपण काम करण्याऐवजी प्लॅनिंगच्याच प्रेमात पडतो आणि मग त्या नादात प्रत्यक्ष काम काहीच केलं जात नाही, त्याला वेळच राहत नाही. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर जेव्हा प्लॅनिंग आपलं काम पुढे ढकलण्याचं कारण बनते तेव्हा ती टॉक्सिक प्लॅनिंग असते. आज मागे वळून बघितलं तर लक्षात येतं की मी सुद्धा कामापेक्षा प्लॅनिंगवरच जास्त मेहनत घेत होते. रुटीन परफेक्ट होतं पण ते कागदावर, त्यामध्ये ॲक्शन नव्हती. दुसरं कारण आहे की आपल्याला परफेक्ट सुरुवात पाहिजे असते. खूप वेळा असं नसतं की आपल्याला काम करायचं नाही आहे, पण आपल्याला ते अगदी योग्य पद्धतीने सुरू करायचं असतं. योग्य वेळ आली की सुरू करीन, सगळं नीट ठरलं की सुरू करीन, आधी थोडी अजून तयारी करू दे, असं करत करत दिवस, महिने आणि कधी कधी वर्ष निघून जातात. पण सत्य हे आहे की आयुष्यात परिपूर्ण सुरुवात क्वचितच मिळते. इम्परफेक्टली का होईना, पण सुरुवात केल्यावरच गोष्टी हळूहळू परफेक्ट होत जातात. बहुतेक वेळा परफेक्ट सुरुवात करण्याच्या नादात आपण अगदी साधी सुरुवात करण्याची संधीसुद्धा सोडून देतो. काम परफेक्ट होण्यापेक्षा कशी का होईना त्याला सुरुवात होणं जास्त महत्त्वाचं असतं. तिसरं कारण आहे की आपल्याला काम खूपच मोठं दिसतं, आपण पूर्ण कामाचा पसारा बघतो. काही कामं इतकी मोठी वाटतात की सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. घर आवरायचं, वजन कमी करायचं, नवीन काहीतरी स्किल शिकायचं, हे सगळं ऐकायलाच एवढं मोठं वाटतं की मन लगेच म्हणतं आता नको, नंतर बघू. आणि मग आपण काम टाळतो, कारण आपल्याला कामाची भीती नसते तर त्या कामाच्या भल्या मोठ्या पसाऱ्याचीच भीती वाटत असते. काम मोठं वाटलं की ते मनाला अशक्य वाटतं आणि आपण सुरुवातच पुढे ढकलतो. त्यामुळे घर आवरायचं नाही, फक्त एक कपाट आवरायचं. वजन कमी करायचं नाही, फक्त आज अर्धा तास चालायचं. कारण मन मोठ्या कामांना घाबरतो, छोट्या छोट्या पावलांना सहसा विरोध करत नाही. चौथं कारण आहे नुसत्या प्लॅनिंगमध्येच समाधान मिळवणं. हे कारण मला स्वतःला खूप वर्षांनी समजलं. कधी कधी आपण प्लॅनिंग इतकी करतो की आपल्याला काम केल्यासारखंच वाटायला लागतं. नवीन डायरी आणली, टाईमटेबल बनवलं, लिस्ट लिहिल्या, यूट्यूबवर त्या विषयाचे व्हिडिओ बघितले आणि मग मनाला वाटतं की मी आज बरंच काही केलं. पण खरं सांगायचं तर आपण अजून सुरुवातसुद्धा केलेली नसते. प्लॅनिंगमुळे आपल्याला मनातून प्रगती केल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात प्रगती झालेली नसते. म्हणूनच जर प्लॅनिंग नंतर ॲक्शन होत नसेल तर ती प्लॅनिंग नाही आहे, तर स्वतःला दिलेला एक गोड भ्रम असतो. चौथं कारण आहे अपयशाची भीती. हे कारण खूप वेळेला आपल्यालाच दिसत नाही. आपल्याला वाटतं आपण आळशी आहोत, काम टाळतोय, पण आतमध्ये खोलवर बघितलं ना कारण वेगळंच असतं. ते असतं अपयशाची भीती. कारण जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्या मनात एक आशा जिवंत असते की मी केलं असतं तर जमलं असतं. पण एकदा प्रत्यक्ष प्रयत्न केला आणि अपेक्षित परिणाम मिळाला नाही तर काय होईल, लोक काय म्हणतील, माझं स्वतःबद्दलचं मत बदलेल की काय, असं म्हणून अनेक जण नकळत प्रयत्नच करत नाहीत. कारण न केलेल्या कामाचं दुःख सहन करणं हे कधी कधी आपल्याला अपयश स्वीकारण्यापेक्षा सोपं वाटतं. पण गंमत बघा, आपण जर प्रयत्नच केला नाही तर अपयशाची शक्यता टळते, हे खरं आहे, पण यशाची शक्यता ती कायमची संपून जाते. म्हणूनच मला वाटतं की अपयश हे खरं यशाचं अपोजिट नाही आहे, तर प्रयत्न न करणं हाच त्याचा खरा शत्रू आहे.
6वं कारण आहे माहिती जमा करत राहणं. आजकाल माहिती मिळवणं इतकं सोपं झालं आहे की कधीकधी आपण शिकतोय असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात पुढे सरकत नसतो. एखादी रेसिपी बघितली, सेव्ह करून ठेवली. आणखी एक बघितली, तीसुद्धा सेव्ह करून ठेवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून 5 व्हिडिओ बघितले, पण एकदासुद्धा किचनमध्ये जाऊन ती रेसिपी करून बघितली नाही. आणि हे फक्त रेसिपीबाबत नाही आहे. वजन कमी करायचं असेल तर आणखी एक व्हिडिओ बघू, काहीतरी शॉर्टकट मिळेल. नवीन काही स्किल शिकायचं असेल तर आधी अजून थोडी माहिती घेऊ, सोपी पद्धत सापडेल. असं करत करत आपण माहिती गोळा करत राहतो, पण ते करणं मात्र पुढे ढकलत राहतो. बेसिक माहिती तर घ्यायला लागतेच, पण मला काय वाटतं, एका टप्प्यानंतर माहितीची कमतरता नसते, हिमतीने सुरुवात करण्याची तयारी लागते. कारण अजून एक व्हिडिओ बघणं सोपं असतं, पण स्वतः पहिलं पाऊल उचलणं थोडं अवघड असतं. म्हणूनच आता मी स्वतःला एक साधा प्रश्न विचारते की मला हे खरंच शिकायचं आहे का, की फक्त ह्याच्याबद्दल मी माहिती गोळा करते. कारण माहितीचा खरा उपयोग ती वापरल्यावरच होतो. नाहीतर सेव्ह केलेले व्हिडिओ, स्क्रीनशॉट हे फक्त आपल्या फोनमध्ये डिजिटल कचरा बनून राहतात. 7वं कारण आहे स्वतःवरचा विश्वास कमी असणं. प्रॉब्लेम कधी कधी वेळेचा नसतो, आळशीपणाचा सुद्धा नसतो. प्रॉब्लेम असतो स्वतःवरच्या विश्वासाचा. कारण आपण जेव्हा एखादं काम सुरू करतो आणि अर्धवट सोडतो, परत काहीतरी नवीन सुरू करतो आणि ते सुद्धा पूर्ण होत नाही, असं नेहमी नेहमी घडत राहिलं ना, की त्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनामध्ये साचत जातात. आणि मग नवीन काही सुरू करताना मन आपल्याला आधीच म्हणतं की राहू दे, हे सुद्धा किती दिवस करणार आहेस. आपण स्वतःला सिरियसली घेणं बंद करतो. स्वतःलाच दिलेल्या शब्दावर आपला विश्वास राहत नाही आणि नवीन कामाची सुरुवात करण्याच्या आधीच आपण हरलेले असतो. पण ह्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की स्वतःवरचा विश्वास मोठी मोठी भाषणं ऐकून वाढत नाही. तो वाढतो छोट्या छोट्या कृतींमधून. आज ठरवलेली एक गोष्ट पूर्ण केली, उद्या आणखी एक, असं करत करत मनाला नवीन पुरावे मिळायला लागतात की मी सुद्धा काहीतरी करू शकते. मी जे ठरवते ते पूर्ण करते. आणि मग हळूहळू ते पुन्हा म्हणायला लागतं की हो, खरंच आपल्याला जमतंय. कारण आत्मविश्वास ही काही एक भावना नसते, तो पुरावा असतो की मी स्वतःला दिलेला शब्द पाळते. 8वं कारण आहे डिसिजन फटीग. आपल्याला वाटतं थकवा फक्त काम केल्याने येतो, पण सतत विचार केल्याने सुद्धा माणूस थकतो. हे करू की ते करू, आधी स्वयंपाक करू की आधी साफसफाई करू, आज व्हिडिओ बनवू की अजून काही करू, सकाळी करू की संध्याकाळी, कोणत्या कामापासून सुरुवात करू, असे खूप छोटे छोटे निर्णय घेण्यामध्येच आपल्या मनाची एनर्जी खर्च होते. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा उत्साहच राहिलेला नसतो. काम कठीण नसतं, पण आपण दिवसभर घेतलेले निर्णय आपल्याला थकवून टाकतात. म्हणूनच काही लोक खूप बिझी दिसतात, पण दिवसाच्या शेवटी फारसं काही काम पूर्ण झालेलं नसतं. कारण त्यांची एनर्जी काम करण्यात नाही तर काय करायचं हे ठरवण्यात खर्च झालेली असते. म्हणूनच प्रत्येक गोष्ट रोज नव्याने ठरवण्यापेक्षा एक फिक्स डेली रुटीन असण्याची खूप गरज आहे. रोज रोज छोट्या छोट्या गोष्टी ठरवण्यापेक्षा, छोटे छोटे निर्णय घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा एक कामांचा क्रम आपला निश्चित असला पाहिजे. दिवसभर घरी आहोत म्हणून घरचं काम दिवसभरात कधीही करायचं असं नाही, तर उठल्यापासून 4 ते 5 तासात सकाळ आणि दुपारची सगळी कामं व्हायला काहीच हरकत नाही. उरलेला वेळ आराम करा किंवा दुसरं काही काम. तर ही झाली कारणं की आपण ठरवलेली कामं पूर्ण का होत नाहीत. आता बघूया ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. कारण सुवर्णमयी चॅनलवर आपण फक्त प्रॉब्लेम सांगत नाही तर त्याचे उपाय शोधतो. कारणं फक्त ह्यासाठी सांगायची की ती आपल्याला टाळता यावी, आपल्या मनात एक क्लॅरिटी राहावी. तर पहिला उपाय आहे 2 मिनिटांचा नियम. हा नियम ऐकायला खूप साधा वाटतो, पण माझ्या आयुष्यात त्याने खूप फरक पडला. पूर्वी मी अगदी छोट्या छोट्या कामांची सुद्धा लिस्ट बनवायची. अमुक फोन करायचा आहे, अमुक मेसेज पाठवायचा आहे, एखादी वस्तू जागेवर ठेवायची, बिल भरायचं, आणि मग ही सगळी कामं दिवसेंदिवस पुढे ढकलली जायची. कामं मोठी नव्हती, पण बॅक ऑफ द माइंड ती कामं साठलेली राहतात आणि मनावर टेन्शन राहतं. मग मला एक साधी गोष्ट लक्षात आली की एखादं काम 2-3 मिनिटात होत असेल तर त्याच्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा किंवा नंतर करू म्हणण्यापेक्षा ते लगेच करून टाकलेलं बरं. कारण बऱ्याच वेळा काम करायला जितका वेळ लागत नाही त्यापेक्षा जास्त वेळ ते टाळण्यामध्ये जातो. आणि गंमत म्हणजे एक छोटं काम पूर्ण झालं ना की मनाला एक छोटासा विजय मिळाल्यासारखं वाटतं. दिवसाची सुरुवातच एक काम पूर्ण झालं ह्या भावनेने होते. आणि हळूहळू तीच एनर्जी आपल्याला पुढच्या कामाकडे ढकलते. जसं एक पायरी चढलो की आपण दुसऱ्या पायरीच्या थोडंसं जवळ जातो तसंच. म्हणून मी स्वतःला विचारते की हे काम आत्ता 2 मिनिटात होणार आहे का, आणि उत्तर हो असेल तर लगेच करून टाकते. दुसरा उपाय आहे की जे पाहिलं ते करून बघा. माझी एक सवय पूर्वी खूप होती. मोबाईलवर एखादी छान रेसिपी दिसली की सेव्ह करून ठेवायची. यूट्यूबची एखादी उपयोगी टिप दिसली की सेव्ह करून ठेवायची. नवीन आयडिया काही दिसली की सेव्ह करून ठेवायची. आणि मला वाटायचं की मी खूप काही शिकतेय. पण काही दिवसांनी लक्षात आलं माझ्याकडे माहिती खूप होती पण अनुभव कमी होता.
कारण आपण जे फक्त बघतो ना ते हळूहळू विसरतो, पण जे करून बघतो ते लक्षात राहतं. म्हणूनच आत्ता मी स्वतःसाठी एक छोटासा नियम बनवला आणि तो रेग्युलरली पाळते, की आज काही नवीन शिकले तर ते शक्य असेल तितक्या लवकर करून बघायचं. रेसिपी असेल तर पुढच्या काही दिवसात, मोबाईलची एखादी नवीन सेटिंग किंवा फीचर समजलं तर त्या क्षणी ते करून टाकायचं. कारण मोबाईल हातातच असतो. आपण मिळवलेली जी माहिती आहे ना ती आपल्या हातातल्या स्किलमध्ये तेव्हाच बदलते जेव्हा आपण ती गोष्ट करून बघतो. नाहीतर सेव्ह केलेले व्हिडिओ, स्क्रीनशॉट्स आणि नोट्स वाढत जातात, पण आपली प्रगती मात्र तिथेच थांबलेली राहते. आजसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये शेकडो सेव्ह केलेल्या गोष्टी असतील, पण माझ्या आयुष्यात खरा फरक त्या गोष्टींनी केला ज्या मी प्रत्यक्ष करून बघितल्या. म्हणूनच फक्त माहिती जमा करू नका, तिला वापरून बघा. कारण फक्त पाहिलेली गोष्ट प्रेरणा देते, पण प्रत्यक्ष करून बघितली ना तर तीच गोष्ट आयुष्यात बदल घडवते. तिसरा उपाय आहे कामाचं पहिलं पाऊल ठरवा. आपण ध्येय ठरवतो पण सुरुवात ठरवत नाही. पहिलं पाऊल काय उचलणार हे ठरवत नाही. मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, मला वजन कमी करायचं आहे, मला घर व्यवस्थित ठेवायचं आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतं. पण मनाला त्यातून एकच प्रश्न पडतो, म्हणजे आता नेमकं काय करायचं. कारण यूट्यूब चॅनल वाढवणं हे काम नाही, ते एक ध्येय आहे. काम म्हणजे मोबाईल काढून पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करणं. वजन कमी करणं हे काम नाही आहे. आज आपण अर्धा तास तरी चालायला जाणं हे काम आहे. घर स्वच्छ ठेवणं हे काम नाही आहे, तर समोरचा एक टेबल आधी आवरणं हे काम आहे. आपला मेंदू मोठ्या ध्येयांपेक्षा पुढचं एक पाऊल जास्त चांगलं समजतो. म्हणूनच मी आता स्वतःला विचारते की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ता पुढची एक गोष्ट कोणती आहे जी मी करू शकते, आणि मग फक्त ती एक गोष्ट करते. कारण अंधारात आपल्याला संपूर्ण जिना दिसला नाही तरी पुढची फक्त पायरी दिसली तरी आपण चालत राहतो. पहिली पायरी चढली की दुसरी आपोआप दिसायला लागते. चौथी गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवायचं की आधी ॲक्शन केली की मोटिवेशन नंतर येतं. खूप वर्ष मला वाटायचं की एक दिवस जोरदार मोटिवेशन येईल, मूड येईल, उत्साह येईल आणि मग मी सगळ्या गोष्टी नियमित करायला लागेन. रोज चालायला जाईन, रोज व्हिडिओचं काहीतरी काम करीन, पण तो दिवस काही येतच नव्हता. मग हळूहळू एक गोष्ट लक्षात आली की मोटिवेशनमुळे काम होत नाही, तर प्रत्यक्ष स्थिती उलट असते की थोडंसं काम केल्यामुळे मोटिवेशन निर्माण होतं. उदाहरणार्थ आपल्याला चालायला जायची इच्छा नसते, पण कसे तरी तयार होऊन बाहेर पडतो, 5-10 मिनिट चालतो आणि मग वाटायला लागतं की अरे बरं वाटतंय की. यूट्यूब व्हिडिओ बनवायचा मूड नसतो, पण पहिल्या 2 ओळी बोलून रेकॉर्ड केल्या की मग हळूहळू फ्लो यायला लागतो. म्हणजे मोटिवेशन सुरुवातीला येत नाही, ते काम करताना तयार होतं. म्हणून आता मी मोटिवेशनची वाट बघत बसत नाही, मी सुरुवात करण्याचा प्रयत्न करते. कारण मला माहिती पडलंय की मूड बदलण्याचा सगळ्यात फास्ट मार्ग म्हणजे कामाला सुरुवात करणं. 5वी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःकडून अपेक्षा थोडी कमी ठेवायची. आपण स्वतःसाठी खूप मोठी ध्येय ठरवतो, उद्यापासून रोज 1 तास व्यायाम, दररोज घराची परफेक्ट साफसफाई. पण काही दिवसांनी हे सगळं बंद पडतं. मग आपल्याला वाटतं की माझ्यात कन्सिस्टन्सी नाही, शिस्त नाही. पण खरं कारण वेगळंच असतं. आपण सुरुवातीला स्वतःवर खूप मोठा भार टाकतो. आपला उत्साह मोठा असतो, पण आपल्या सवयी अजून तितक्या पक्क्या झालेल्या नसतात. म्हणूनच आत्ता मला वाटतं की मोठी ध्येय ठरवण्यापेक्षा छोटी वचनं स्वतःला देणं आणि ती पाळणं जास्त महत्त्वाचं आहे. 1 तास नाही तर अर्धा तास, 10 मिनिटं, पण रोज. कारण आपल्या मनाला खूप मोठे बदल आवडत नाहीत, ते त्याला विरोध करतं. पण छोट्या छोट्या गोष्टींची सवय लवकर लागते आणि एकदा सवय तयार झाली की हळूहळू आवड निर्माण होते. ती गोष्ट करण्याचा वेळ आणि परिणाम दोन्ही वाढतात. झाड एका दिवसात मोठं होत नाही, त्याची रोज थोडी थोडी वाढ होत राहते. तसंच आपल्या सवयींचं सुद्धा असतं. म्हणूनच सुरुवातीला स्वतःला इतकंच वचन द्या की ते पाळण्यात यश मिळेल. कारण मोठं उद्दिष्ट ठरवलं आणि ते पूर्ण झालं नाही की आपला आत्मविश्वास कोसळतो. पण तेच छोटं ध्येय ठरवलं आणि रोज तो स्वतःला दिलेला शब्द पाळला की आपला आत्मविश्वास वाढत जातो. 6वी गोष्ट करायची ती म्हणजे एखाद्या हितचिंतक व्यक्तीला तुमच्या छोट्याशा ध्येयाबद्दल सांगा. काही गोष्टी फक्त मनात ठेवून केल्या ना की त्या सहज मागे पडतात. कारण त्याबद्दल आपल्याला कुणालाच उत्तर द्यायचं नसतं. मनातून आज चालायला जायचं ठरवलं आणि नाही गेलो तर ते कुणाला समजणार आहे. पण जेव्हा आपण एखाद्या जवळच्या आपलं भलं चिंतणाऱ्या व्यक्तीला सांगतो की मी हे काम सुरू करणार आहे, मी हा कोर्स पूर्ण करणार आहे, मी आठवड्यात एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, तेव्हा परिस्थिती थोडी बदलते. कारण ती व्यक्ती आपल्यावर दबाव टाकत नसते, पण तिच्या समोर दिलेला शब्द आपल्याला आठवत राहतो. आणि कधी कधी त्या व्यक्तीचा फक्त एक साधा प्रश्न, मग कसं चाललंय, तो सुद्धा आपल्याला पुन्हा त्या कामाकडे वळवू शकतो. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळ्यांना सांगण्याची गरज नसते. खूप लोकांना सांगितलं ना की काम करायच्या आधीच कधी कधी आपल्याला कौतुक मिळतं की अरे वा किती छान आयडिया आहे, आम्हाला नसती सुचली. आणि मग आपण त्या कल्पनेवरच खुश होऊन जातो.
ते काम प्रत्यक्षात करण्याची उर्मी कमी होते. आणि ह्याच्या उलट काही लोक काम सुरू करायच्या आधीच 1000 शंका उभ्या करतात आणि मग आपला उत्साह कमी होतो, आपल्या मनातही शंका येतात. म्हणूनच अशा व्यक्तीची निवड करा जी तुमचं कौतुक करेल, पण गरज पडली तर प्रामाणिकपणे विचारेल सुद्धा की तू जे ठरवलं होतंस त्याचं पुढे काय झालं. अशी व्यक्ती जी आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण करून देत राहते. आणि एवढंच पुरेसं असतं. कारण जबाबदारीची भावना ही काही नेहमी मोठ्या घोषणांमधून येत नाही. ती कधीकधी एका विश्वासू व्यक्तीसमोर दिलेल्या शब्दामधून सुद्धा येते. 7वी गोष्ट करायची ती म्हणजे आपण काम करत आहोत ह्याचा पुरावा जमा करा, तो स्वतःला सांगत राहा. आपण आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न करतो, पण एक गोष्ट लक्षात घेत नाही. आत्मविश्वास हा विचार करून तयार होत नाही, अनुभवातून तयार होतो. उद्यापासून मी बदलणार, मी नक्की करणार, मी करू शकते असं स्वतःला सांगणं चांगलं आहे, पण आपल्या मेंदूला शब्दापेक्षा पुरावे जास्त पटतात. म्हणूनच मी एक गोष्ट शिकले की मोठे परिणाम मोजण्यापेक्षा छोटी छोटी कामं पूर्ण केल्याची नोंद ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आज 10 मिनिटं चालले, आज व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिली, आज एक कपाट आवरलं, आज एक नवीन रेसिपी करून बघितली. बस फक्त इतकीच मनाशी नोंद ठेवायची. वाटलं तर डायरीत लिहून ठेवा. कारण काही दिवसांनी मागे वळून पाहिलं ना की लक्षात येतं की मी काहीच करत नाहीये असं नाहीये, तर मी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी रोज करते. आणि तिथूनच आपला आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. जेव्हा मनाला परत परत हे दिसतं की ही व्यक्ती ठरवते आणि करते सुद्धा, तेव्हा ते हळूहळू तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला लागतं. आणि आत्मविश्वास म्हणजे तरी दुसरं काय असतं? मी करू शकते हा स्वतःविषयी स्वतःला असलेला विश्वास. 8वी गोष्ट करायची ती म्हणजे थोडं कमी काम झालं तरी चालवून घ्या. मला वाटतं खूप स्वप्न अपयशामुळे मरत नाहीत, ती परफेक्शनच्या अपेक्षेमुळे मरतात. कारण आपल्याला पहिल्याच प्रयत्नात सगळं छान जमावं असं वाटतं. पहिलाच व्हिडिओ बेस्ट बनला पाहिजे, रेसिपी ट्राय केली की ती पहिल्यांदाच परफेक्ट जमली पाहिजे, पहिल्याच दिवशी सवय नियमित लागली पाहिजे. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण निराश होतो. खरं सांगायचं तर कोणतीही नवीन गोष्ट सुरुवातीला थोडी अवघड, थोडी विस्कळीत आणि थोडी अपूर्णच असते. तुमचा पहिला व्हिडिओ कदाचित फार चांगला नसेल, पहिली शिवलेली वस्तू कदाचित परफेक्ट नसेल, पहिल्या आठवड्यात कदाचित रोज काम करायला जमणार नाही, पण त्यात चुकीचं काहीच नाही आहे. आज जे लोक एखाद्या क्षेत्रात खूप चांगले दिसतात त्यांचेही सुरुवातीचे प्रयत्न असेच विस्कळीत होते, पण आपण ते बघितलेले नसतात. आपल्याला फक्त त्यांचा आजचा परिणाम दिसतो. म्हणूनच स्वतःला परवानगी द्या चुकण्याची, शिकण्याची, सुरुवातीला थोडं वाईट काम करण्याची. कारण वाईट सुरुवात सुधारता येते, पण जे काम सुरूच केलं नाही ते कसं सुधारणार? 9वी गोष्ट करायची ती म्हणजे शिकण्यापेक्षा प्रयोग जास्त करा. आजकाल शिकण्यासाठी साधनांची कमतरता नाही आहे. यूट्यूब आहे, पॉडकास्ट आहेत, पुस्तकं, कोर्सेस. पण इतकी माहिती अवेलेबल असल्यामुळे एक नवीन प्रॉब्लेम तयार झाला आहे की आपण शिकत खूप राहतो, पण प्रत्यक्ष वापर खूप कमी करतो. एक व्हिडिओ बघितला, एक पुस्तक वाचलं, एक कोर्स फक्त विकत घेतला, एक नवीन आयडिया समजली आणि आपण लगेच पुढची माहिती शोधायला सुरुवात करतो. पण थांबून स्वतःला हे विचारत नाही की ह्यातलं आज मी काय करून बघणार आहे. मला वाटतं ज्ञानाची किंमत ते किती माहिती आहे ह्यामध्ये नसते, त्यातलं किती आपण वापरलं आहे ह्यामध्ये असते. 10 टिप्स ऐकून त्याच्यापैकी एकही वापरली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण एकच कल्पना ऐकून ती प्रत्यक्ष आयुष्यात उतरवली तर ती आयुष्य बदलू शकते. म्हणूनच आत्ता मी स्वतःला एक साधा नियम लावतीये. नवीन काही शिकले तर शक्य असेल तेवढ्या लवकर त्याच्यावर एक छोटासा प्रयोग करायचा. यश मिळालं तर छान, नाही मिळालं तरी एक अनुभव मिळतो की ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. पुन्हा त्या विषयावर व्हिडिओ समोर आला तरीसुद्धा आपण तो बघत नाही, आपला वेळ वाचतो आणि तोच वेळ आपल्याला जे चांगलं जमतं त्यासाठी वापरता येतो. चालायला सुरुवात केल्याशिवाय कोणताही रस्ता कुठे जातो हे कळत नाही. ज्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला आहे ना, ती गोष्ट कोणत्याही शिक्षकापेक्षा आपल्याला जास्त चांगलं शिकवते. 10वी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःला काम करणारी व्यक्ती म्हणून पहा. आपण जे करतो त्याच्यावर आपल्या सवयी अवलंबून असतात, पण त्यापेक्षाही जास्त आपण स्वतःला कोण समजतो ह्याच्यावर आपल्या सवयी अवलंबून असतात. जर मी स्वतःला सतत सांगत राहिले की माझ्याकडून कन्सिस्टन्सी राहत नाही, मी खूप टाळाटाळ करते, मला काही शिस्त नाही, तर माझं वागणंसुद्धा हळूहळू तसंच व्हायला लागतं. कारण आपला मेंदू आपली खरी ओळख ठरवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. पण आपण जेव्हा स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करतो तेव्हा या गोष्टी बदलायला लागतात. उदाहरणार्थ, मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते ह्याच्यापेक्षा मला माझ्या आरोग्याची काळजी आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती आहे. मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते ह्यापेक्षा मी नियमित कंटेंट तयार करणारी क्रिएटर आहे. हा फरक ऐकताना छोटा वाटतो, पण त्याने आपल्या ॲक्शन्सवर मोठा परिणाम होतो. कारण मग प्रत्येक वेळी प्रश्न असा राहत नाही की आज हे काम करू की नको. प्रश्न असा होतो की एक शिस्तप्रिय व्यक्ती अशा परिस्थितीत काय करेल, आणि आपल्याला आपलं उत्तर आपोआप मिळतं.
ओळख बदलली की ॲक्शन्स बदलतात आणि ॲक्शन बदलली की परिणाम बदलतो. म्हणूनच स्वतःला फक्त एक प्रयत्न करणारी व्यक्ती समजू नका, स्वतःला ॲक्शन घेणारी व्यक्ती म्हणून पाहायला सुरुवात करा. नुसतं ऐकलेलं विसरलं जातं, पाहिलेलं थोडं लक्षात राहतं, पण प्रत्यक्ष करून बघितलेलं कायमचं आयुष्यभर लक्षात राहतं. मी प्लॅनिंग करायची सोडली म्हणून प्रोडक्टिव्ह झाली नाही, तर मी काम करायला सुरुवात केली म्हणून प्लॅनिंगची गरजच कमी झाली. शाळेत असताना आपण किती गोष्टी पाठ केल्या होत्या आणि विसरलो, पण सायकल चालवायला एकदा शिकलो ते आजसुद्धा विसरलो नाही. कारण काही गोष्टी वाचून शिकल्या जातात, पण बहुतेक महत्त्वाच्या गोष्टी करूनच शिकल्या जातात. म्हणूनच आता मी ट्राय करण्यावर जास्त भर देते. ज्ञान नुसतं गोळा केल्याने आयुष्य बदलत नाही, तर ते प्रत्यक्ष वापरल्याने बदलतं. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधून एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न पूर्ण करणारे लोक आणि स्वप्न फक्त बघणारे लोक ह्यांच्यातला सगळ्यात मोठा फरक बुद्धिमत्तेचा, नशिबाचा किंवा परिस्थितीचा नसतो. तो असतो छोट्या छोट्या सवयींचा, छोट्या छोट्या कामांचा. आज ह्या व्हिडिओमधली एक तरी गोष्ट निवडा आणि पुढच्या 24 तासात करून बघा. फक्त एक. कारण एक पाऊल उचलूनच आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ह्या 10 पैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता मुद्दा लागू पडला आणि तुम्ही आजपासून कोणती एक छोटी ॲक्शन घ्यायला सुरुवात करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण त्यामुळे हा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. तुमच्या मैत्रिणींना किंवा कुटुंबातल्या अशा व्यक्तीला शेअर करा जी खूप प्लॅनिंग करते पण सुरुवात करत नाही. आणि सुवर्णमयी परिवारात नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तसंच चॅनलची मेंबरशिप जॉईन केली तर मी करत असलेल्या ह्या कामाला खूप मोठा आधार मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत प्लॅनिंग कमी आणि कृती जास्त करा आणि आनंदात राहा.